पण या इथे सावळ्याची जणू ही सावली या मालिकेचे रिव्ह्यू ऐकणार आहोत. प्रेक्षकांना खूप सुंदर सुंदर असे छान छान एपिसोड इथे होत आहेत आणि ते म्हणजेच की इथे आता जी काही आपली सावळी आहे जी काही आपली इथे सावली आहे, सावली मात्र इथे आता जेव्हा इथे त्या माईंना ती भेटत असते आणि त्या माईंना भेटल्याच्या नंतर सारंग तिथे आलेला असतो. सारंग तिथे आल्याच्या नंतर आता इथे एक गोष्ट होत असते. तो बोलत असतो, सावली तू इथे काय करत आहेस म्हणून. आणि तेव्हा ती बोलत असते, काही नाही, मी फक्त त्यांना इथे भेटायला आले होते असं इथे ती सांगत असते. आणि तेव्हा तो फोन आल्याच्या निमित्ताने किंवा त्याला फोन आला म्हणून तिथून तो निघून जातो. तो तिथून निघून गेल्याच्या नंतर आता इथे सावली सुद्धा आतमध्ये निघून जात असते. आता मात्र प्रेक्षकांनो इथे सावली जेव्हा आतमध्ये निघून जाते आणि निघून गेल्याच्या नंतर आता इथे दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते. दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असताना आता इथे जी काही आपली सावली आहे, सावली खरं तर आता इथे मार्केटमध्ये गेलेली असते. मार्केटमध्ये तिला भाजीपाला वगैरे घ्यायचा असतो. भाजीपाला घेऊन ती आता इथे येतच असते की जो काही आपला आता हा आहे म्हणजेच की जो काही आपला इथे आता घोरपडे म्हणजेच जो काही देवा आहे, देवाच्या पोलीस स्टेशनमधले जे काही घोरपडे आहेत, घोरपडे इथे का वसुलीसाठी आलेले असतात. हप्ता वसुलीसाठी आल्याच्या नंतर आता इथे जी काही सावली आहे, सावली त्यांना तिथे दिसत असते. सावलीला भेटल्याच्या नंतर इथे तुम्ही कसे म्हणून त्यांच्यामध्ये थोडंसं बोलणं होतं. बोलणं झाल्याच्या नंतर समजतं की जे काही त्यांचे साहेब आहेत ते मात्र इथे आता कितीतरी दिवसांपासून ते इथे जेवलेले नाही आहेत किंवा त्यांना त्यांचं घरचं जेवण असं मिळालेलं नाही आहे असं इथे सावलीला समजतं. त्यामुळे सावलीच्या मनामध्ये येतं, आता जे काही आपले साहेब आहेत, ज्यांना तिनं भाऊ मानलेला आहे, ते बऱ्याच दिवसापासून त्यांनी घरचं जेवण इथे जेवलेले नाही आहे, तर मग आपण एक काम केलं पाहिजे, त्यांच्याकरिता इथे घरचं जेवण दिलं पाहिजे आणि घरचं जेवण मी त्यांच्याकरिता इथे घेऊन जाते असं इथे तिचं म्हणणं असतं. आणि त्यामुळे आता इथे ती घरचं जेवण घेऊन निघालेली असते. आता घरचं जेवण घेऊन निघाल्याच्या नंतर मात्र आता प्रेक्षकांनो तिथे जाऊन पोहोचते. तर इकडे सारंगला सुद्धा जो काही देवा आहे, देवा इथे आणि सारंग एकमेकांचे छान मित्र असतात. ते दोघं एकमेकांचे इथे छान मित्र असल्या कारणाने आता जो काही आपला देवा आहे, देवाला इथे सारंगला इथे आता देवाशी बोलायचं असतं. आणि सारंगला इथे देवाशी बोलायचा नंतर आता इथे त्याला एक गोष्ट इथे विचारायची असते आणि ती म्हणजेच की आता इथे मला एक गोष्ट सांग देवा, तू मला मदत करणार आहेस का म्हणून तो तिथे आलेला असतो. तो तिथे आल्याच्या नंतर आता इथे जो काही आपला देवा आहे, देवा त्याचं स्वागत करत असतो. त्याचं स्वागत केल्याच्या नंतर आता इथे काय काम आहे वगैरे वगैरे ह्या सर्व गोष्टी इथे आता विचारण्यात येतात. पण आता प्रेक्षकांनो जेव्हा इथे अगोदर सावली जी आहे ती इथे देवाकडे गेलेली होती. सावली देवाकडे गेल्याच्या नंतर आता इथे जो काही देवा आहे, देवाने तिला एक गोष्ट इथे सांगितलेली असते आणि ती गोष्ट म्हणजेच की आता इथे सावलीला असं सांगितलेलं असतं की तू एक काम कर, आणि ते म्हणजेच की आता इथे तू जो काही देवा आहे, देवा बोलत असतो. म्हणजे सावलीने आता इथे देवाला विचारलेलं असतं, माझी एक मैत्रीण आहे आणि माझी जी मैत्रीण आहे ती मैत्रीण मात्र इथे खूपच मोठ्या प्रॉब्लेममध्ये आहे. म्हणजेच की आता इथे जी काही तिचा नवरा आहे तो मात्र इथे तिच्याशी बोलत नाही आणि तो तिच्याशी बोलत नसल्या कारणाने मला आता इथे खूपच जास्त भीती वाटते की काय केलं पाहिजे त्यांच्या नात्यामध्ये सुधारणा होण्यासाठी. तेव्हा आता इथे ती बोलत असते,
एक गोष्ट तुम्ही नक्कीच करू शकता, आणि ती म्हणजेच की इथे आता तुम्ही एक गोष्ट करू शकता, आणि इथे आता तुम्ही सुरुवातीला इथे आता जो काही त्या तुमच्या मैत्रिणीचा नवरा आहे त्याच्याशी तुम्ही इथे मैत्री करू शकता, आणि त्याच्याशी इथे मैत्री केल्याच्या नंतर मग तुम्ही मैत्रीचा हात तरी पुढे ठेवून बघा. जर तुम्ही मैत्रीचा हात पुढे केला तरच मग बऱ्याच काही गोष्टी इथे व्यवस्थित होऊ शकतात, असं इथे तो बोलत असतो. त्याने इथे ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर आता इथे जो काही जी काही सावली आहे तिला असं वाटत असतं की आता काय करायला पाहिजे वगैरे वगैरे. आणि तेव्हा इथे आता आपण एक गोष्ट इथे करू शकतो, आणि ते म्हणजेच की इथे आता तुम्ही मैत्रीचा हात पुढे करा, आणि मैत्रीचा हात पुढे केल्याच्या नंतर आता इथे तुम्ही एक गोष्ट इथे करू शकता. सुरुवातीला मैत्री तर करून बघा. तेव्हा सावली ठरवते अगदीच बरोबर आहे असं म्हणून ती आता घरी जायला निघालेली असते, आणि सेम तोच सल्ला इथे आता जो काही आपला हा आहे जो काही आपला सारंग आहे त्याला सुद्धा सेम तोच सल्ला इथे मिळालेला असतो. त्याला सुद्धा इथे सेम तोच सल्ला मिळाल्यामुळे तो सुद्धा थोडासा खुश झालेला असतो. त्याला सुद्धा असं वाटत असतं की आता इथे आपण जी काही सावली आहे तिच्यासोबत मैत्री केली तर बऱ्याच गोष्टी इथे सॉल्व्ह होतील, आणि तो सुद्धा इथे आता त्याच विचारामध्ये निघालेला असतो आणि घरी जातो. त्याला घरी जाण्यासाठी खूपच उशीर झालेला असतो, आणि उशीर झाल्याच्या नंतर आता सावली जेवलेली नसते. तेव्हा तो सुद्धा जेवायचं नको बोलत असतो, पण आता सावली बोलत असते, सारंग सर प्लीज थोडंसं तरी खाऊन घ्या, नाही जेवला तर आताडे चिटकतील. तेव्हा इथे तो बोलत असतो, तू सुद्धा हे अंधश्रद्धा मानतेस का? तेव्हा सावली बोलत असते, जर असं कुणी मानल्यामुळे जेवत असेल तर अंधश्रद्धा मानायला काय हरकत आहे. आणि तेव्हा तो जेवायला जाऊन बसतो. त्यानं जेवायला जाऊन बसल्याच्या नंतर आता इथे सावली सुद्धा जाऊन बसत असते. खरं तर ती पाहते तर आता इथे 3च चपात्या शिल्लक असतात, आणि 3च चपात्या शिल्लक असल्या कारणाने आता इथे सावली मनातच बोलत असते. त्याला ती बोलतच नसते, मनातच बोलते 3च चपात्या शिल्लक आहे, थोडंसं पीठ भिजवून पटकन चपात्या बनवायला पाहिजे. तेव्हा आता लगेचच सारंग बोलत असतो, मी एकच चपाती खाणार आहे, तुला पीठ भिजवायची आणि दुसऱ्या माझ्यासाठी एक्स्ट्रा चपात्या बनवायची गरज नाही. आता सावलीच्या मनामध्ये विचार येतो, बापरे मी तर मनातच बोलले होते, माझ्या मनातल्या पण गोष्टी इथे सारंग सरांना समजायला लागले की काय, असा इथे ती विचार करते. आणि असा इथे तिनं विचार केल्याच्या नंतर बोलत असते, ठीक आहे आता ह्यांना आहे तेवढ्या चपात्या वाढते, असं ती बोलत असते. तेव्हा आता सारंग बोलत असतो, तू जेव. तेव्हा आता इथे सावली बोलत असते, आता मला बोलले जेव, लगेचच आता पुढचं आणखी काहीतरी बोलतील. आणि सेम त्याच पद्धतीने इथे आता सर्व गोष्टी जो काही सारंग आहे तो त्याच पद्धतीने इथे सर्व काही बोलत असतो. आणि ह्या गोष्टी इथे सर्व काही तो त्या पद्धतीने बोलत असताना ईश्वरी मात्र इमॅजिन करत असते, ह्यांना काय माझ्या मनातलं समजतं की काय. आणि तेव्हा मुद्दामूनच इथे आता जो सारंग आहे तो मुद्दामूनच तिची खेचण्याचं काम करत असतो. तो बोलत असतो तेव्हा सावनी मनातच पुन्हा तोंडावर हात ठेवून बोलते, सावनी आता एकदमच चूप बसायचं, एक शब्द सुद्धा बोलायचं नाही. इथे सारंग सरांना तुझ्या मनातलं सगळं काही समजतंय, एकदम गप्प बसायचं, असं ती मनातच बोलते. तेव्हा जो काही सारंग आहे, सारंग पुन्हा एका गोष्टीचा विचार करतो, आणि ते म्हणजेच की सावली आता मनातच बोलणार आहेस की आणखी काही बोलून दाखवणार आहेस, चल जेवायला बस. तेव्हा ती बोलते, नाही नाही मला जेवायचं नाहीये, माझी मी जाते, असं म्हणून जाणार. पण सारंगने तिला अडवून जेवायला बसवलेलं असतं, आणि जेवायला बसवल्याच्या नंतर तो तिला बोलत असतो, गुपचूप जेव. आता तो स्वतःच्या हाताने तिला वाढण्याचं काम करत असतो आणि जेवायला लावत असतो.
दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते आणि सावली मात्र एक ठरवत असते. मी सुरुवातीला सारंग सरांसोबत जसं देवाभाऊनी सांगितलं तसं मैत्रीचा हात पुढे करून पाहू का. जर इथे त्यांनी माझ्यासोबत मैत्री केली तर मग मात्र बऱ्याच काही गोष्टी ते व्यवस्थित होतील, असं इथे तिचं म्हणणं असतं. आणि तेव्हा इकडे सारंगला सुद्धा तिच्यासोबत मैत्री करायची असते. तर प्रेक्षकांनो, तुम्हाला काय वाटतं? आता इथे सारंग आणि जी काही सावली आहे त्या दोघांमध्ये इथे मैत्री होईल का, जाणून घेऊयात पुढील भागामध्ये. तोपर्यंत तुम्ही आपलं मिराज व्हाईस चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. अशा छान छान आणि सोबतच डेली मालिकांचे रिव्ह्यू जर ऐकायचे असतील, पाहायचे असतील तर बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर क्लिक करा आणि पाहत राहा सावळीची जणू ही सावली. भेटूयात पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.